लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। विरोधकांच्या अफवांना मतदानातून उत्तर द्या, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं आवाहन। निलंगा मतदारसंघात ठिकठिकाणी आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। बातमी आहे निलंगामधून। लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे आणि ही गंगा अखंडित ठेवायची आहे। मात्र काही मंडळी अफवा आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत। अशा अफवांना मतदानातून उत्तर द्या, कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या गंगेला कौल द्या, असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलं आहे। आमदार निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा बुधवारी मतदारसंघातील शिवपूर, कंबळगाव, कासलेवाडी, उमरदरा, वांजरखेडा, अंकोलगा, भिंगोली, कळमगाव, तळेगाव, सुमठाणा, येरोळ आणि उजेड या गावात पोहोचली। तेव्हा ठिकठिकाणी यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालं। गावागावात आशीर्वाद यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। आमदार निलंगेकर यांनी ग्रामदैवतांचं दर्शन घेतलं। शिवपूर येथे गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज यांचेही दर्शन घेतलं। नागरिकांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात आहोत। सबका साथ सबका विकास या तत्वावर माझी कारकीर्द आधारलेली आहे। त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आणि मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या, असं आवाहन त्यांनी केलंय। आमदार निलंगेकर म्हणाले, आजवर झालेल्या विकासाचे आपण साक्षीदार आहात। सुरू असणारी कामे पाहत आहात, तरीसुद्धा काही मंडळी कामे न झाल्याचा भ्रम पसरवत आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवणं आपलं कर्तव्य असून योग्य उमेदवार निवडणं ही तुमची जबाबदारी आहे। आज निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं सांगत हा मतदारसंघ कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय करा। सर्व अफवांना कचऱ्याची टोपली दाखवा आणि 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या, असं आवाहन आमदार निलंगेकर यांनी ठिकठिकाणी बोलताना केलं आहे। या यात्रेदरम्यान तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, माजी सभापती गोविंदराव चिलकुरे, विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके, नगराध्यक्ष मायावती धुमाळे, नगरसेविका कुसुमताई खरटमोल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, निलंगा युवा सेना तालुका प्रमुख प्रभात पाटील, संघायोग समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले, प्रसाद पाटील, पंकज रक्षाळे, जगदेवीताई सुगावे, माजी सरपंच धनराज पाटील, नागनाथ चलमले, महेश लुल्ले, भुजंग अदाटे, अमित गोळेगावकर, राम नलावडे, खाजासाब शेख, काशीनाथ पावडे आदींसह ग्रामस्थ नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती। यावेळी निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना लातूर जिल्हा सगर गवंडी सेवाभावी संस्थेने पाठिंबा व्यक्त केला आहे। संस्थेचे अध्यक्ष संभाजी आयनिले यांनी पाठिंब्याचे पत्र आमदार संभाजीराव निलंगेकर यांना सुपूर्द केलं। त्याचप्रमाणे राष्ट्रीय बहुजन पार्टीने आमदार संभाजीराव निलंगेकर यांना पाठिंब्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी हे पत्र दिलं आहे। माझं वजन त्यावेळेस 75 किलो, आज 75 किलो, वजनामध्ये देखील फरक नाही। माझे कपडे त्यावेळेस असे, ते देखील आज देखील असेच आहेत। माझ्या राहणीमानामध्ये बदल नाही, काय नाही। आज येत असताना तुम्ही मला ओळखतात की बाबा हा आपला आमदार आहे, तुम्ही मला ओळखतात म्हणून, पण बाहेरच्या माणसांनी जर मला तुमच्या सोबत बसलेलं पाहिलं तर त्यांच्या लक्षात पण येणार नाही की हा एवढे वर्ष झाले आमदार आहे आणि माजी मंत्री आहे। याच पद्धतीची राहणीमान। ज्यावेळेस पहिल्यांदा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब निवडून आलते, त्यावेळेस विधानसभेमध्ये त्याच नावाचे दुसरे 2 आमदार निवडून आलते, म्हणजे विधानसभेमध्ये 3 शिवाजीराव पाटील नावाचे व्यक्ती होते। अध्यक्ष उभा टाकायचे, अध्यक्ष म्हणायचं डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हटले की खालून 3 जण उभे। कार्यक्रमामध्ये अमित देशमुख आले, सांगितलं आता आम्ही निलंग्यामध्ये क्रिकेट टीम तयार केली आहे। या क्रिकेट टीम मध्ये हा कॅप्टन आहे, हा ओपनिंग बॅट्समन आहे, हा रनर आहे, हा अंपायर आहे आणि त्यांनी स्वतः वॉटर बॉय। आता बघू कशा पद्धतीने आपण ह्यांना आउट करायचंय। बाबरगावच्या माणसाला माहित नाही, मला क्रिकेट येत नाही, मला कुस्ती येते। या निलंग्याचा, आणि ते देखील कुस्ती मॅट वरची नाही, मातीतली, आणि ती नारळाचीच कुस्ती खेळतोय। लागायला जाऊ नका। हे गाव जे नम्रतेने हात हे जोडून तुमच्या समोर चालतं, ही निलंग्याची माती आहे, निलंग्याचा स्वाभिमान आहे। अहो तुम्ही तुमचा स्वतःचा विकास करू शकला नाही, तुम्ही आमच्या गावात येऊन काय विकासाची भाषा करणार आहेत?
महाराष्ट्रातले सर्वात मोठे पद तुमच्याकडे होते, महाराष्ट्रातले सर्वात जास्त कारखाने तुमच्याकडे होते. 60 वर्षानंतर देखील त्यांना रेल्वेने पाणी आणावं लागलं. आणि रोज ज्यावेळेस रेल्वेने पाणी आणलं, आपण या निलंगा मतदारसंघातून रोज संभाजी पाटील त्यांना 500 पाण्याचे टँकर पाठवत होते. हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचे. मी आपल्या सर्वांना चौकात बस स्टँड हो आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचे का विरोध होय त्या व्यक्तीचा, आणि माझा त्यांचा विरोध काय, माझा त्यांचा राग काय. अनेक जणांना मला माहित नसेल पण सांगायचंय. जिल्ह्याचे पालकमंत्री मी होतो 2.5 वर्ष, त्याच्यानंतर पालकमंत्री त्यांनी झाले. पण त्या 2.5 वर्षामध्ये कोविड सारखं संकट आलं, आणि कोविड सारखं संकट आल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची गरज होती, औषधाची गरज होती. हे बघा, हे सगळे टीव्ही वाले आहेत, मीडिया वाले आहेत, तुम्ही माहिती घ्या. खोटं बोलत असाल तर त्यांनी येऊन सांगायचं की हे चुकीचं स्टेटमेंट आहे. या मतदारसंघामध्ये निलंग्याच्या हॉस्पिटलला ऑक्सिजनची गरज होती. पालकमंत्री ठरवायचा की कुणाला किती ऑक्सिजन द्यायचं, कुणाला किती औषध द्यायचे. मग त्यावेळेस हे पालकमंत्री असताना निलंग्याच्या हॉस्पिटलला यांनी त्यावेळेस जर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर दिलं नाही, हे कसलं राजकारण. माणसं मरायला लागलेत, आम्ही तुम्हाला औषध मागतोय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर मागतोय, तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर दिलं. चंद्र बिरादार काम संभाजी पाटलाचे नंबर 1 काम आहेत. रोड झाल्यात, आरोग्य दवाखाना, लोकाला आपलं हे लाडकी बहिणीला पैसे दिलेत, महिना 1500 रुपये, आणि रोडचे काम झाल्यात चांगले. नंबर 1 लहान सहान लोकाला भेटणार. आम्ही संभाजी पाटलाकडे आम्ही 100% आम्ही निवडून आणणार. वडमुरुंबीतून BJP 70 ते 80% मतदान भाजपला पडणार. हा, संभाजी पाटलाची पूर्णपणे 70-80% कामं झालेले आहेत वडमुरुंबी निलंगा मतदारसंघामध्ये. आणि झाले पाण्याची झाले, सरकारी दवाखाना झाला, रोड झाले, रोड रस्त्याचे झाले, लाडकी बहीण योजना सुरळीत चालत आहे. असे बरेच कामं झालेले पैसे. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.